15 वर्षांची रचना आता 10वीला जाणार होती आणि एके दिवशी तिच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. तिचे आईवडील काही कामासाठी कोकणात गावी गेले होते, पण तिची परीक्षा जवळ आल्यामुळे तिला सोबत नेलं नव्हतं. ते परत येत असताना घाटात त्यांच्या गाडीला अपघात झाला. दोघंही ऑन द स्पॉट गेले. रचनावर तर जणू आभाळच कोसळलं. लाडात वाढलेली एकुलती एक मुलगी होती ती. आई वडिलांशिवाय कधीच एकटी राहिलेली नव्हती. त्यातून इतक्या लहान वयात त्यांना गमावणं म्हणजे काय असतं, काही सुचत नव्हतं तिला. तिच्या आईवडिलांचे पार्थिव त्यांच्या वाड्याच्या आवारात ठेवलेले होते. ते पाहून तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. जवळपासचे सर्व नातेवाईक येऊन बघून जात होते. अगदी तिच्या वडिलांचे ऑफिसमधील सहकारी, कोल्हापूरतल्या सगळ्या साखर कारखान्यांचे पदाधिकारी, कर्मचारी, तिच्या आजोबांच्या राजकीय वर्तुळातील लोक सर्व येऊन त्यांना भेटून जात होते. त्या येवल्याच्या जीवाकडे पाहून हळहळ व्यक्त करण्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते. नाही म्हणायला तिचा काका मात्र त्या दिवशी शुद्धीत होता. नशीब नेहमीप्रमाणे प्यायलेला नव्हता, किंवा तसा असला तरी ही बातमी ऐकून त्याची खाडकन उतरली असावी. त्याने आपल्या पुतणीला सावरण्याचा प्रयत्न केला, पण काहीही फायदा झाला नाही. तिच्या आयुष्यावर सर्वात मोठं संकट आलं होतं. त्याला कोण काय करणार? दुःखाचा आवेग, पहिला आवेग ओसरला तसे रचनाचे अश्रू सुकून गेले. तिला माहीत होतं की हा काका किंवा आता भेटीला आलेले हे सगळे बाहेरचे लोक तिच्या वडिलांना ओळखत असले तरी तिच्यासाठी जवळचे नव्हते. तिच्यासाठी तिच्या आईवडिलांशिवाय इतकं जवळचं कोणीच नव्हतं की ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती रडू शकेल. आणि त्या आईवडीलच जेव्हा या जगात उरलेत आहेत, तेव्हा तिला खांदा कुठून मिळणार? अशा वेळी वाड्याच्या आवारामध्ये एक आलिशान पोर्श कार येऊन थांबली. रचनाच्या काकीचा भाऊ भाऊराव देशमुख हे आपल्या कुटुंबासह त्यांना भेटायला आले होते. खाली मान घालून बसलेल्या रचनाला काहीतरी वेगळं जाणवलं आणि तिने मान वर केली. त्या पोर्शमधून बाहेर पडणारा आनंद तिच्या दृष्टीस पडला. ती तशीच उठली आणि धावत जाऊन त्याला बिलगली. खरं तर नात्याने आनंद रचनाच्या काकीचा भाचा होता, पण त्यापेक्षा जास्त तो तिचा बेस्ट फ्रेंड होता. बालपणी अगदी जिवलग मैत्री होती त्यांची. पण 4 वर्षांपूर्वी असं काही झालं की ती त्याला त्यानंतर भेटलीच नाही. त्यातून तो 10वीत गेल्यापासून त्याच्या आईनं त्याचे सगळे स्पोर्ट्स बंद केले होते. त्यामुळे त्याला फक्त अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायला सांगितलं. त्याचबरोबर त्याचं आत्याच्या घरी येणं, रचनाला भेटणं सुद्धा बंद झालं. फोनवर कधीतरी बोलणं व्हायचं तितकंच. यंदा आनंद 12वीला होता. त्याच्या आई सोबत येऊ नको तर अभ्यास कर म्हणून बजावत होती. पण जेव्हा आपल्या बेस्ट फ्रेंडवर एवढं मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर तो तिच्यापासून कसा दूर राहणार होता? तो हट्टाने त्यांच्यासोबत आला. त्यामुळे 4 वर्षांपूर्वी रचनाला भेटलेला आनंद आणि आत्ताचा आनंद यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. वयात येऊ लागला तसा तो जबरदस्त हँडसम दिसायला लागला होता. स्पोर्ट्स बंद झाले तरी घरी व्यायाम, सायकलिंग आणि स्विमिंग सुरूच होतं. त्यामुळे आधीपेक्षा त्याची उंची आता ताडमाड वाढली होती. त्या मानाने रचना आत्ताशी कुठे वयात येत असली तरी तिची उंची तितकीशी वाढली नव्हती. आधी आनंदच्या कानापर्यंत येणारी रचना आता खांद्यापर्यंत सुद्धा पोचत नव्हती. तरी तिने टाचा उंच करून त्याच्या गळ्यात हात टाकले. मघापासून सुकलेल्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा सुरू झाला होता. तिच्या अश्रूंनी त्याचा टी शर्ट भिजत होता, पण त्याला त्याची फिकर नव्हती. त्यानेही अलगद आपले हात तिच्या पाठीवर ठेवले आणि हळूवार थोपटत तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. दोघांच्याही नकळत हळूहळू मिठी घट्ट होऊ लागली. तो सुद्धा तिला जवळजवळ 4 वर्षांनी बघत होता. आधी बॉबकटमध्ये असलेल्या छोट्याशा रचनाचे केस लांब झाले होते. आता ती छोटीशी मुलगी राहिली नव्हती, तर पौंगाडाच्या उंबरठ्यावरती शारीरिक बदल आपलं अस्तित्व दाखवायला लागले होते. अंगकाठी पहिल्यासारखीच बारीक असली तरी तारुण्य मात्र जाणवण्या इतके वाढले होते. त्या घट्ट मिठीत तिचा त्याला स्पर्श झाला. रचना त्याची बेस्ट फ्रेंड होती, त्यामुळे आधी कधी त्याला रचनाबद्दल असं काही वाटलं नव्हतं. पण आत्ता हे असं का होतंय त्याला काही कळेना. हे जे काही होत आहे ते अगदी चुकीच्या वेळी होते हे त्याला जाणवलं. त्याने तिच्या पाठीवरचे हात काढले, मिठी सोडून दिली. तिला हलकेच आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, पण ती तर दूर व्हायला अजिबात तयार नव्हती. आईवडिलांना गमावल्यानंतर पहिल्यांदाच कोणीतरी आपलं माणूस भेटलं होतं, ज्याच्या खांद्यावर हक्काने डोकं ठेवून ती रडू शकत होती. आनंदने मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला तशी रचनाची मिठी अजूनच घट्ट होऊ लागली. त्यानेही पुन्हा तिच्या पाठीवर हात टेकले आणि त्याच्याही नकळत
ते तिच्या शरीरावरती पुन्हा एकदा घट्ट झाले. काहीतरी चुकीचं घडतंय हे दोघांनाही कळत होतं, पण वळत नव्हतं, कारण तितकी दोघांचीही मनं परिपक्व नव्हती. तिने झटक्याने दूर होण्याचा प्रयत्न केला, पण एव्हाना आनंदची मिठी अजूनच घट्ट झाली होती. रचनाच्या वडिलांनी तिला कराटे ट्रेनिंग आणि सेल्फ डिफेन्सचे धडे सुद्धा दिलेले होते. त्याचाच वापर करून तिने आपली दोन्ही हात छातीजवळ आणले आणि ताडकन एका झटक्यात आनंदची ती नकोशी वाटणारी मिठी सोडवली. तो भानावर आला. आत्ता काय घडलं ते त्याला जाणवलं. त्याला तिला सॉरी बोलायचं होतं, पण ओठातून शब्द फुटत नव्हते. त्याने नजर खाली घातली आणि त्या गिल्टी नजरेनंच तिला सॉरी बोलण्याचा प्रयत्न केला. फक्त नजरेची भाषा त्यांच्यासाठी नवीन नव्हती. त्यात दोघेही एक्सपर्ट होते. बालपणी कित्येक वेळा डोळ्यांनीच ओळखायचे गेम्स खेळले होते त्यांनी. कित्येक प्लॅन्स ठरवले होते. दोघांचीही इतरांपासून लपवलेली सिक्रेट्स ते नजरेच्या भाषेनं एकमेकांना सांगायचे, अगदी सगळ्यांच्या समोर, आणि कोणाला काही कळायचंच नाही. पण सध्या ती भाषा समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये रचना नव्हती. सटाक तिनं खाडकन त्याला कानाखाली मारली आणि गरकन वळून धावत वरती आपल्या खोलीत निघून गेली. ज्या क्षणी तिला तो स्पर्श जाणवला त्या क्षणी तिला कळलं होतं की आपला हक्काचा खांदा आता आपला राहिलेला नाही. आनंदसाठी सुद्धा हे सहन करणं कठीण होतं. ताडताड टांगा टाकत तो आपल्या पोर्शकडे गेला. ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा खोलून आत बसलाच होता की समोरचा दरवाजा उघडून त्याचे वडील आत आले. ड्रायव्हिंग सीटच्या बाजूने गेला म्हणजे हा गाडी नक्कीच कुठेतरी नेऊन ठोकणार आणि आपला राग महागड्या गाडीवरती काढणार. त्यांना आपल्या लेकाच्या रागीट स्वभावाची कल्पना होती आणि राग आला की हा काहीही करू शकतो हे पण त्यांना माहीत होतं. फक्त रचनाच्या बाबतीत तो थोडा हळवा होता. पण आज असं काय झालं असेल की तिने त्याला आधी मिठी मारली आणि मग सर्वांसमोर खाडकन कानाखाली. तो इतक्या उशिरा भेटायला आला म्हणून तिला राग आला असेल का? आपली श्रीमंती, स्टेटस, पोझिशन आणि त्यावर भरीसभर म्हणून आनंदचं टीनेजचं वय, एवढा मोठा अपमान सहन करणं शक्यच नाही असं त्यांना वाटत होतं. रागाच्या भरात तो काहीही करून बसेल. त्यात रचनाची ही मनस्थिती ठीक नव्हती. म्हणूनच तिने असं केलं तर आपणच आपल्या लेखाला समजवायला हवं, अशा विचाराने ते आनंदच्या मागे धावत येऊन गाडीत बसले. तिकडे रचनाच्या मागे तिचा काका गेला होता. दोघांनीही आपापल्या पाल्यांना खोदून विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते दोघेही काहीच बोलायला तयार नव्हते. आपल्यासोबत जे घडलं ते तिच्या काकाला कशी बरं सांगणार होती? जर काकी असती तर कदाचित काही वेगळं घडलं असतं, पण तिच्या काकीला तिची अजिबात काळजी नव्हती हे तिला आणि सर्वांना चांगलंच माहीत होतं. आपल्याकडनं केवढी मोठी चूक झाली ते आपल्या वडिलांना सांगायला आनंदला लाज वाटत होती. त्यामुळे तो काहीच बोलला नाही. त्याचा राग रचनावर नव्हता तर स्वतःवर होता. हे तो आपल्या वडिलांना कसं सांगणार होता? तिथे असलेल्या जवळजवळ प्रत्येकानं तो प्रसंग पाहिला, पण आधी आनंदच्या गळ्यात पडून रडणारी रचना अचानक त्याच्या खाडकन कानाखाली का मारते हे कोणालाच कधीच कळलं नाही.